भिवंडी तालुका के वेहले गांव में गांव देवी मंदिर के पास आशीर्वाद सेवा मंडल अध्यक्ष संतोष भोईर, उपाध्यक्ष दुर्जन भोईर, राम महात्रे, सचिव गणेश पाटिल, खजिनदार भगवान महात्रे, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति मनीषा संतोष भोईर तथा आशीर्वाद सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारियों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी सार्वजनिक नवरात्र उत्सव 2023 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर दुर्गा माते की महापूजा, महाआरती, हवन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन करते हुए आज दिनांक 24 अक्टूबर 2023 को दुर्गा माते की विदाई की। इस विदाई अवसर पर भारी संख्या में दुर्गा माता भक्त व वेहले ग्रामस्थ मंडल तथा आशीर्वाद सेवा मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे।
बाबा की ये छोड़ दो। Big shot.
जय दुर्गा माँ। सर्व गावकऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जगामध्ये देव आहेत यावर सर्वांनी विश्वास ठेवा। तो एका विज्ञानाच्या प्रयोगातून दिसून येणार नाही, तर तो श्रद्धेच्या ओंजळीतून दिसून येईल। मात्र सर्वांनी भारतीय संस्कृतीचे जतन करायला पाहिजे। सर्वांना मिळेल। संत ज्ञानदेवापासून तर संत तुकारामापर्यंत या थोर संतांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। म्हणून महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे आणि या संतांच्या कर्मभूमीमध्ये देवदेवतांना फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे। त्याचाच भाग म्हणून कार्ल्याची एकविरा, नाशिकची सप्तशृंगी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सोलापूरची तुळजाभवानी आणि वलगावची येलूमाता आणि वेलेगावची शेलूमाता आणि ज्या देवीचा गेल्या 9 दिवसापासून जोराने उत्सव सुरू आहे ती आपली दुर्गा माता। दुर्गा माता म्हणजे नवसाला पावणारी, भक्तांच्या आक्या धावून येणारी, संकटकाली धावून येणारी अशी या देवीची ख्याती आहे। आणि या देवीचा उत्सव या वेलेगावामध्ये आशीर्वाद सेवा मंडळाने 9 दिवस हा उत्सव जोराने साजरा केलेला आहे। अशा या देवीची या गावावर फार मोठी श्रद्धा आहे। गेल्या 9 दिवसापासून हा उत्सव गावकऱ्यांनी मोठ्या जोमाने साजरा केला। शक्तीची उपासना करण्याचे 9 दिवस म्हणजे नवरात्र उत्सव। धर्माचा अधर्मावर, पुण्याचा पापावर, सज्जनांचा दुर्जनांवर आणि सत्याचा असत्यावर विजय प्राप्त करण्यासाठी दरवर्षी आश्विन शुद्ध महिन्यामध्ये देवीची उपासना केली जाते। कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी या नवरात्र उत्सवामध्ये देवीचं महामंगलमय व्रत केले जाते। या 9 दिवसाच्या कालामध्ये आपण महाकाली आणि महालक्ष्मी, महासरस्वती या 3 देवींची आपण पूजा करतो। आणि अशा पद्धतीने पुरातन कालामध्ये एका महिषासूर नावाच्या राक्षसाने या पृथ्वी तलावर प्राणी मात्रांना, देवदेवतांना सलोकीपलो करून सोडले होते आणि त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा चिंताग्रस्त झाले होते। अशा या महिषासूर नावाच्या राक्षसाने सर्व देवदेवतांची दैनादन सुरू केली होती आणि त्या पद्धतीने या देवीकडे सगळ्या देवदेवतांनी महिषासूर नावाच्या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी देवीकडे सागरे घातलं आणि त्यानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी त्या देवीकडे तक्रार केली आणि तक्रारीनुसार सर्व देव एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर या महिषासुराचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देवदेवतांनी या देवीकडे मागणी केलं की या दैत्याचा बंदोबस्त करा। त्यानुसार देवीने सांगितले की प्रभो तुम्ही निश्चित राहा, या दैत्याचा बंदोबस्त होईल। आणि त्या पद्धतीने ही दुर्गा माता, ही देवता या महिषासूर नावाच्या या राक्षसाची 9 दिवस रात्रंदिवस ती लढत राहिली आणि 10व्या दिवशी त्या महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून आपण आनंद म्हणून हा दसरा सण 10व्या दिवशी साजरा करतो। हा एक आपला विजयादशमी म्हणजे दसरा। दसऱ्याच्या दिवशी आपण विजय प्राप्त केला आणि त्यानुसार आपण हा सण मोठ्या उत्सवाने साजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पन्हाळ्याच्या गडावर, किल्ल्यावर
भवानी मातेचा उत्सव सुरू केला. याच दिवशी भवानी मातेच्या उत्सवाला सुरुवात केली आणि अशा या उत्सवाला फार मोठं स्थान प्राप्त झालं. म्हणून मी या दिवशी विनंती करतो की या देवीची सर्वांनी साधना आणि आराधना केल्यास मनुष्य शक्तिमान होऊन आपल्या संकटावर निश्चित मात करू शकतो. म्हणून आपण या सणाला फार मोठं स्थान प्राप्त करून दिलेलं आहे आणि म्हणून माझ्या या सणानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो. दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.